आणि एक मोठी बातमी हाती आली आहे। शिवराज मोटेगावकरला 9 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे। नीट पेपरफुटी प्रकरणी आरसीसी क्लासेसचा संचालक शिवराज मोटेगावकर सध्या अटकेत आहे आणि या सगळ्या प्रकरणी सध्या सीबीआयकडून सध्या युक्तिवाद सुरू होता। त्याच्या कोठडीची मागणी करण्यात आलेली होती आणि आता ही मागणी मान्य करत 9 दिवसांची कोठडी शिवराज मोटेगावकरला सुनावण्यात आलेली आहे। अपडेट जाणून घेऊया तर सोमेश कोलगे आपल्या सोबत आहे। सोमेश, 9 दिवसांची कोठडी सुनावण्यात आल्याचं समजतंय, काय अधिकचे अपडेट आहेत याबद्दलचे? दीपक, शिवाजी मोटेगावकरची 10 दिवसांची सीबीआय कोठडी मागितली होती सीबीआयने आणि शिवाजी मोटेगावकरचं कस्टोडियल इंटरोगेशन आवश्यक आहे असं सांगितलं होतं। त्याशिवाय 10 आरोपी अन्य या प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेले जे सध्या सीबीआयच्या कोठडीत आहेत। त्या 9 आरोपींसकट हा आता 10वा आरोपी झालेला आहे की ज्याला अटक करून आता 9 दिवसांच्या सीबीआय कोठडीत रवानगी करण्यात आलेली आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये न्यायाधीशांनी विचारलं की आम्हाला स्पेसिफिकली मोटेगावकरच्या लिंक्स काय आहेत ते सांगाव्यात। तर त्याविषयी सीबीआयच्या तपास अधिकारी पवन कुमार कौशिक यांनी त्या लिंक सांगितल्या की त्यांना मोबाईलमध्ये जे प्रश्न मिळाले ते तंतोतंत प्रश्नपत्रिकेमध्ये आलेले होते, ते मोटेगावकरच्या मोबाईलमध्ये आढळून आले। फोरेन्सिक तपासाच्या माध्यमातून हे रिकव्हर करण्यात आले आणि त्यानंतर मग सीबीआयच्या वतीने नीतू सिंग आणि विखे पाठक यांनी बाजू मांडली आणि सीबीआयने 9 दिवस सीबीआय कस्टडी मिळवलेली आहे मोटेगावकरची। सीबीआयला हे मोठं यश मिळालेलं आहे कारण 10 दिवसांची सीबीआय कोठडी मागितली होती आणि 9 दिवस सलग आता सीबीआयला चौकशी करता येणार आहे मोटेगावकरची। त्यामुळे स्वाभाविकच आता सीबीआयच्या चौकशीतून पुढे काय येतंय, कुठले धागेदोरे मिळतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। सोमेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।